नमस्कार मित्रांनो, एम.टी. ऑल टी.व्ही या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सलग 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून वितरित होणार आहे. यामध्ये तब्बल 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सलग 3 वर्षाचा पीक विमा उद्या वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली. या बैठकीत कृषी मंत्री तसंच कृषी विभागाचे अधिकारी तसंच राज्यातील 9 पीक विमा कंपन्यातील महत्त्वाचे अधिकारी यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत खरीप 2023, खरीप 2024 व खरीप 2025 या 3 वर्षाचा पीक विमा वाटपाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मित्रांनो, सलग 3 वर्षाचा पीक विमा फक्त 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 ते 2025 पर्यंतचा पीक विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मित्रांनो, आता आपण कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2023 ते खरीप 2025 पीक विमा जमा होणार आहे ते पाहूया. मित्रांनो, त्याआधी एक महत्त्वाची माहिती, जर तुम्ही फार्मर ID काढले नसेल तर कृपया फार्मर ID काढून घ्या, कारण याशिवाय तुमच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार नाही असे स्पष्ट संकेत कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांनी दिले आहेत. तर मित्रांनो, आता कोणत्या 16 जिल्ह्यात खरीप 2023 ते खरीप 2025 पर्यंतचा पीक विमा जमा केला जाणार आहे ते जिल्हे आपण पाहूया. तसंच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, 16 जिल्ह्यांची वाटप यादी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये परभणी, नाशिक, बीड, अकोला, नागपूर, चंद्रपूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, धाराशिव, अमरावती, वर्धा, बुलढाणा, अहिल्यानगर, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या खरीप 2023 ते खरीप 2025चा म्हणजेच सलग 3 वर्षाचा पीक विमा उद्या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.